सकाळ झाली की आपली घुसते स्वयंपाकघरामध्ये, कोणाला काही वाव ठेवत नाही काही करायला. छे बाई, केव्हापासून चहा हवाय मला. छे, आता हिला सांगायचं म्हणजे नको बाई, हिच्या हातचा चहा कोण पिणार. शे, झालं का गा? कंटाळा आलाय बाई मला इथे राहायचं, कंटाळा आलाय. अगं अजूनही शुभ्राचा दुस्वास करतेस का ग? माझ्याशी बोलताय? इथे दुसरं कुणी आहे? मी काही दुस्वास वगैरे करत नाहीये तिचा. आणि मला अजिबात वेळ सुद्धा नाही की दुस्वास वगैरे करायला, आणि इच्छा सुद्धा नाही. श्रीराम श्रीराम. कुसुम, कधीतरी झापडं उघडून बघावीत. आपल्याला जे वाटत असतं, दिसत असतं तसं नसतं प्रत्येक वेळी. कधी कधी वस्तुस्थिती वेगळी असते. नाही नाही, माझ्या बाबतीत वस्तुस्थिती नेहमीच वेगळी असते. जाऊ दे ना, जाऊ दे. सकाळी सकाळी तोंड उघडायला लावू नका. अजूनही तू त्याच गोष्टींमध्ये. त्याच गोष्टी माझ्या आयुष्याची वाताच झाली आहे. श्रीराम श्रीराम. मी तुला एक सुचवू का बाळा? मी आता जेव्हा परत वाड्यावर जाईन तेव्हा तूही चल माझ्या बरोबर वाड्यावर. काही दिवस राहा तिथे. आपल्यामधली भिंत गळून पडेल कदाचित. का विष्णू नोकरी सोडतोय की काय? नाही का? नाही, म्हटलं कामवाल्या बाईची गरज पडली ना तुम्हाला, म्हणून मला तुम्ही घेऊन जाताय म्हणून म्हटलं. कुसुम, जाऊ दे ना, जाऊ दे. काय बोलत बसली मी. चहा तो एक तो मिळाला नाही तो नाहीच. जाऊ दे. Priya, I'm sorry for the behavior the last time we met. मला असं वाटलं तू रागामुळे झालेला गैरसमज आणि गैरसमजामुळे आलेला राग, या गोष्टींचा पुरेपूर त्रास मी भोगला इन्स्पेक्टर. एनिवे, मी आज फोन करण्याचं कारण इतकंच आहे की आपण मागच्या वेळी सुलेखाच्या केसबद्दल काहीच बोलू शकलो नाही. काही डेव्हलपमेंट आहे? हां, म्हणजे सुलेखाच्या घरी छापा मारल्यानंतर आम्हाला जी सीडी मिळाली, त्याच्यामुळे आम्हाला जे बिझनेस प्रपोजल मिळालं, ते प्रपोजल मिळून सुद्धा निगेटिव्ह आणि एक 4 अक्षरांचा पासवर्ड मिळाल्यामुळे पॉझिटिव्ह. प्रिया, तू वॉर्डन आणि कंपनी हे नाव ऐकलंयस? मॉडर्न अँड कंपनी ऐकल्यासारखं वाटतंय. BPO आहे ना? You're right. हां, आय थिंक माझ्या एका मैत्रिणीला कॉल आला होता इथनं, पण त्यापेक्षा आणखीन काही माहिती नाही आहे. हवं तर त्या मैत्रिणीला फोन करून मी. नाही, नको. मी तिकडे फोन केला होता. जी व्यक्ती सुलेखाच्या घरात ही सीडी विसरली, त्या व्यक्तीने या कंपनीकडे एक मोठं प्रपोजल दिलं होतं, पण त्यावरून काहीच सिद्ध होत नाही आणि कसलाच पत्ता लागत नाही. आणि पासवर्डचं काय? गाववाली. व्हॉट? क्वाईट स्ट्रेंज. म्हणजे बिझनेसचं प्रपोजल पाठवणाऱ्या सॉफ्टवेअरमधल्या एका माणसाने गाववाली असा पासवर्ड द्यावा. कम्प्लीट कॉन्ट्रास्ट. पुरावा सापडत नसला की जितका त्रास होतो ना प्रिया,
त्याहीपेक्षा जास्त त्रास पुरावा सापडून तो जेव्हा वापरता येत नाही ना, तेव्हा होतो. रिलॅक्स, मिळेल. या पासवर्डच्या मदतीने आपल्याला त्या माणसाचा पत्ता सुद्धा लागेल. या त्याच आशेवर तर लढतोय अजूनही स्वतःवरचा आणि स्वतःच्या प्रयत्नांवरचा विश्वास उडालेला नाहीये. माझा सुद्धा. सॉरी. आय मीन ऑल द बेस्ट. थँक्यू. मी तुला करतो फोन नंतर. बाय. बाय. श्रीराम, आता पुढे काय करायचं ठरवलंयस पूनम? काय करणार? बळच संपलंय सगळं. बळ संपलंय असं म्हणू नकोस. आठवणींमध्ये सुद्धा खूप बळ असतं. या आठवणीच कमकुवत करतात बाबा. असं हातपाय गाळून कसं चालेल? आयुष्यात साथ सोडणारे सोडून जातात. आपण थांबवू शकतो का? साथ सुटली म्हणून आपण थांबतो, कारण तो धक्का आपल्याला थांबवतो. पण काळ पुढे जात राहतो, तो नाही थांबत. आठवणी ठेवून जाणारा काळ मागे येणार नसेल तर आपण काळाबरोबर जायला काय हरकत आहे? आठवणी सोबत घेऊ. म्हणजे काय करायचं बाबा? तू गैरसमज करून घेऊ नकोस. जरा स्पष्टच बोलतो. तू पुन्हा लग्न करायला तयार असलीस तर तुझं कन्यादान करायला मी, तुझा सासरा, तयार आहे. बाळवर जेव्हा अशी वेळ आली होती तेव्हा त्यांनी हाच पर्याय निवडला होता. एक विचारू बाबा, तुमच्याही आयुष्यात असा प्रसंग आला होता ना? मग तुम्ही माझ्यासोबत आठवणींबरोबर आणखीन खूप काही होतं पूनम. तीन मुलांचा सांभाळ, त्यांच्या इच्छा, आकांक्षा. तुझ्याजवळ आठवणी आहेत बाबा. आणि तुम्हीच म्हणालात ना, आठवणी बळ देतात. आता फक्त एवढीच इच्छा आहे, बाळच्या खुन्याला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी.
माझी सुद्धा हीच इच्छा आहे. बाळच्या खऱ्या खुनाला शिक्षा व्हावी. बऱ्याचदा आपण काही गोष्टी भावनेच्या चष्म्यातून पाहतो आणि त्या पाहताना त्या गोष्टी दिसतात तशा नसतात. कुसुमात्या, कुसुमात्या, काय झालं? काही नाही. मग तू अशी रडतीयस का? नाही काही. कोणी काही बोललं का तुला? अच्छा, सकाळपासून कोणी तुझ्याशी बोललं नाही म्हणून इथे माझ्या दुःखाकडे बघायला वेळ तरी आहे का कोणाला? आणि या घरामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की ज्यांच्या दुःखानं अंजारलं जातं, गोंजारलं जातं. इकडे मी आपली बिचारी एकटी. कुसुमात्या, खरंच माझ्या लक्षात नाही आलं. आणि तू तरी काय बाहेरच्या खोलीत नाही का बसायचंस रडत? म्हणजे आमच्या कोणाचं तरी लक्ष गेलं असतं ना. म्हणजे कुणाचं लक्ष जावं म्हणून रडत बसले होते का मी इकडे? मी असं म्हटलंय का मी? माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या कोणाचं तरी लवकर लक्ष गेलं असतं ना तुझ्याकडे. बरं असो, सांग काय झालंय? खूप आठवण येते ग. आठवणी कोणाच्याच संपत नाही आहेत ग कुसुमात्या. मी, दादा, बाबा, आजोबा, नुसतं नाव जरी निघालं तरी आठवणींचा पट डोळ्यासमोरून. बघ, सगळ्यांनाच आठवण येते तिची. येणारच ग. सुलेखा तशीच आहे ग, सालस साधी मुलगी. आता किती दिवस होऊन गेले, तिचा पत्ता नाही, काही नाही. अगं प्रिया, पण एक परमकोटी बाबा आहेत. ते म्हणे असे हरवलेल्या व्यक्तींचा ना अचूक पत्ता सांगतात. मी जाणार होते त्यांच्याकडे, पण आता काही फायदा नाही. का? अगं त्यांचाच पत्ता नाहीये सध्या. हस 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 ना. मनातून अगदी उकळ्या फुटत असतील ना तुला, सुलेखा भेटली नाही म्हणून आपल्याला. कुसुमात्या, मला असं काही म्हणायचं नाही. हे बघ, आता तू रडणं थांबव, कारण मला ना तुझी जास्त काळजी आहे. आणि तू सुद्धा तिची काळजी फार करू नकोस, कारण तुझ्या परमकोटी बाबांपेक्षा लवकर तिचा पत्ता शोधणारा कोणीतरी आहे. कोण आहे गो? कोण बाबा आहेत? कोण बाबा? हा, मला सांग ना. मी जाते त्यांच्याकडे. सांग ना मला लवकर. हा, पोलीस बाबा. पोलीस? पोलीस बाबा काय म्हणते? प्रिया, प्रिया कुठली? मला वाटलंच होतं. बरं झालं मी इथे आले. तू चल 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 चालती हो इथं. कुसुमात्या, हो काय करताय? एक शब्द बोलू नकोस. तू तर आता वेळापत्रकच आखलं असशील ना, कुणाला कसं कुठे कधी मारायचं ते. काय बोलताय तुम्ही कुसुमात्या? हा तुझा साळसूतपणा आहे ना, तो दादा वहिनींना दाखव. ते भुलतील त्याला.
तू गोड बोलून त्यांचा जीव कधी घेशील ना त्यांना सुद्धा कळणार नाही. बाळचं सुद्धा तू असंच केलंस. तो आधी तुझ्या बाजूचा नसलेला बाळ एकदा तुला भेटला काय आणि गोड गोड बोलायला लागला तेव्हाच मला खरं तर संशय आला होता. पण मी काही बोलले नाही. मला काय माहिती ग तू त्याचं बोलणंच बंद करणार आहेस म्हणून. काय झालं शुभ्रा? बोल ना आता. काय झालंय? या 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 तुम्ही पण या आणि मलाच विचारा आता. मी उद्या असेल नसेल पण शांत व्हा नाही दादा, मी तुला सांगते ते 3-6 आकडे ही आपल्यावरून कधी ओवाळून टाकेल ना कळणार सुद्धा नाही. काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मला बरोबर कळतंय, मला सगळं कळतंय. तुमचीच मती भ्रष्ट झाली. ती जर का हे असं करत नसती ना तर मग 3, 6, 9 हे आकडे आपल्या घरात काय करतायत परत? नाही बाळाच्या मृत्यूशी संबंध आहे त्याचा. दादा ऐक तू माझं. दादा ऐक. शुभ्रा तू मला तुला काही ऐकून घ्यायचं सोड नाही. माझा हात दादा आधी. तू हे काय सांगलास तू? काय मूर्खपणा हा? ती माझा जीव घेईल तेव्हा तू शाणी होतीस आणि आम्ही मूर्ख होतो हे सांगायला वेळ मिळणार नाही ना म्हणून आता सांगते. कुसुम, मी आरडाओरडा केला ना दादा म्हणून ती गप्पा बसली. नाहीतर तिने माझा जीव घेतला असता. आधी निखिल गेला, बाळ गेला आणि आता मी. काय बोलतेस तू हे? वाटेल ते आरोप तिच्यावरती करू नकोस. वाटेल ते आरोप? अरे नुसत्या आकड्याने जीव घ्यायची कला अवगत आहे तिला. कसले आकडे? 3, 6, 9 हे आकडे तिला बाळच्या खुनाच्या आधी दिसले होते की नाही जाऊन विचार तिला. आणि आता तिने ते आकडे आपल्या घरात का लिहून ठेवले? Stop this nonsense! पुन्हा जर तिच्या विरोधामध्ये एक अक्षर तरी बोललीस तर काय करशील? काय करशील? हकलून देशील ना मला? तिला तेच हवंय म्हणजे तिला हे सगळं करायला रान मोकळं. पण मी तिला अजिबात काही करू देणार नाही. सांगून ठेवते दादा तुला मी. कुसुम, रडू नको शुभ्रा, रडू नको. अगं त्यांचा स्वभाव तसाच आहे. आपण नाही लक्ष द्यायचं. तू रडू नको. आई त्या जसं म्हणतायत तसं खरंच मी मुद्दामून काय करत नाही. अगं आम्ही कोणी असं काही म्हटलं का? हा, आम्ही सगळे आहोत ना. तू रडणं थांबव बरं. हा, शांत हो. रडू नको. हा, खूप रडू राणी. शांत हो. काय सांगताय तुम्ही? अगो हो, या सगळ्यामध्ये अगदी माहीर आहे ती माहीर. हो, आणि यावरती कुणी काहीही बोलत नाही आणि आपण सुद्धा काही बोलू शकत नाही. शंकराच्या पिंडीवरचा विंचू असतो ना तो आपण मारू शकत नाही आणि झटकूही शकत नाही. अशी अवस्था झाली आहे बघ. कुसुम ताई पण शुभ्रा. हो, शुभ्राच. अगं त्या आकड्यांचं चित्र पाहिलं ना तेव्हाच खात्री झाली होती माझी. कसलं चित्र? 3, 6, 9 ते आकड्यांचं चित्र. मी तुला सांगते त्या आकड्यांचं चित्र नाही, माझी खात्रीच आहे तो मंत्रच असणार. अगं त्या आकड्यांनी आपल्या घरातल्या माणसांचा जीव घेतला हे लक्षात आल्यावरती सुद्धा घरातली माणसं काही कशी करत नाहीत ना याचंच मला आश्चर्य वाटतं. निखिल गेल्यानंतर सुद्धा मी सगळ्यांना सांगत होते जागे व्हा, पण नाही. पण निखिल गेल्याचं तर आधीच कळलं होतं म्हणाली ती. हो ना, आधीच कळला होता ना मग सांगायचं ना. गेल्यावरती काय कुणीही सांगेल. आपणच कारणीभूत आहोत म्हटल्यावरती आपल्याला आधी कळणारच. पण वसुधा वहिनी मला म्हणत होत्या की ती निखिलला आधी ओळखतच नव्हती म्हणून नाही सांगू शकली. कळल्यानंतर तिने निखिलला फोनही करायचा प्रयत्न केला पण बहिणींच्या घरूनच फोन आहे. आणि इकडे तिला सांगू नकोस मी इथे आहे म्हणून. हा घे.